राहुरी पोलिसांकडून 102 वेळा अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा शोध. ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत राहुरी पोलिसांकडून मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 102 मुलींचा मागील 2 वर्षात शोध घेऊन पालकांच्या ताब्यात. राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/1/2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदर अल्पवयीन मुलीचा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शोध घेऊन राहुरी पोलीस तपास पथकाने ताब्यात घेऊन आई वडिलांच्या ताब्यात दिले. दिनांक 12/1/2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही राहते घरातून कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली व परत आली नाही, म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 42/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा शोध पोलीस नाईक सुनील निकम, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ठाकणे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले यांनी शोध घेऊन 30 पालकाचे ताब्यात दिले आहे. तिचे अपहरणाबाबत सखोल तपास सुरू आहे. सदर कारवाई मान्य सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर, मान्य सोमनाथ वाचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मान्य जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग, जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे, पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, API सुदाम शिरसाट, PSI समाधान पडोळ, PSI राजू जाधव, पोलीस नाईक सुनील निकम, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ठाकणे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले, SC नागरगोजे, PC कांबळे, PC धायगुडे, PC लिपणे, PC शिंदे, PC नदीम, 6 सायबर सेल श्रीरामपूर येथील पोलीस हवालदार संतोष दरेकर, पोलीस हवालदार सचिन धनाड यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक निकम हे करत आहेत.